आपण कंटिन्यू करू आपला नवीन चॅप्टर. बेझॉस हशेम आपण बघू. दोन चॅप्टर्स आहेत. योशियाहूच्या वरती जे दोन चॅप्टर्स आहेत. बघू, आपण प्रयत्न करू दोन्ही चॅप्टर एका शिव मध्ये कन्क्लूड करायला. ओशियाहू जो होता तो फायनल, वन ऑफ द फायनल किंग्स होते, की ज्याच्यामध्ये चालू होईल इकडे बेमेट डिस्ट्रक्शन. आपण बघितलं मागच्या वेळेच्या स्टोरीमध्ये मेनशे आणि आमोनच्या स्टोरीमध्ये. नखोन मेनशेनी चुवा केला आणि 33 इयर्स ते बालचुबा होते. पण आमोननी परत 2 वर्षामध्ये परत त्यांनी अवोदा जरा त्यांनी परत आणला. आणि आपण बघू त्याचा एक एक्सटेंट कुठपर्यंत आला. योशियाहू मेलेख ज्याच्याबद्दल लिहिलाय गमारामध्ये, जसं मी लिहिला होता. आपण जसं सुरमिशल मध्ये बोलतो, रुआ खप्पेनु मेशिया हशेम, मेशिया हशेम योशियाहूच्या बद्दल लिहिलेला आहे. त्याची आपण स्टोरी आपण बघू, चालू करू आता इकडनं. काफबेत आणि काफ गिमेल. छोटा चॅप्टर आहे आणि इझियर पसुकी माहीत. काफ गिमेल मध्ये पण इझियर पसुकी माहीत, तर तिकडे थोडे एक्सप्लेनेशन जे आहे जे आपल्याला बघायला लागतील गमारामध्ये आणि दुसऱ्या जागेवरनं दिफोयमेमध्ये. טוב, בן 8 שנה יאשיהו במלכו, ו31 שנה מלך בירושלים, ושם אמו ידידיה בת עדיה מבצקת. इकडं मफरשים मध्ये डिस्कशन आहे. काय अर्थ आहे बेन 8 शना म्हणजे? सांगायला की हा जो डिस्कशन चालू केलाय आपण, म्हणजे आपण बघू ही स्टोरी, ती होती 8 इयर जेव्हा योशियाहू होते राजा, जेव्हा ते 8 वर्षाचे होते तेव्हा. काय इकडं डिस्कशन आहे की बेमेत कधी स्टार्ट झाली स्टोरी. पण बेमेत बेन 8 शना योशियाहू बेमुल्खो म्हणजे 8 वर्षाचे असताना बेमेत त्यांच्यामध्ये या गोष्टीमध्ये डिस्कशन नाही आहे की कधी योशियाहू कॉरोनेट झाले, कधी राजा झाले. 8 वर्षाचे असताना 8 वर्षाचे असताना 8 वर्षाचे असताना तो ते हे झाले. 8 वर्षाचे असताना त्यांना त्यांना कॉरोनेट केला गेला आणि 33 इयर्स त्यांनी बेमेत राज्य केला. पण ही जी स्टोरी चालू होईल आता बघायला, ती कधी चालू झाली त्याच्यामध्ये होता नको मेफोशिमाची डिस्कशन मध्ये बोलतात अफिलू 8 वर्षाचे असताना त्यांनी ह्या ज्या गोष्टी केल्या त्या 8 वर्षापासून चालू केल्या. आणि आणि बेमेत त्यामुळेच जे आपण बघू एंडला, की ज्याच्यामध्ये गमारामध्ये लिहिलं आहे की ओवा खपेनो यांच्या योशियाहूच्या बद्दल, तो ह्या गोष्टीमुळे की 8 वर्ष असल्यापासून जसं काय ऑलरेडी स्थितकूत जी होती त्यांच्यामध्ये होती. ויעש הישר בעיני השם וילך וכל דרך דוד אביו ולא שר ימין ושמאל. כן, जसं मी बोललो, צדיק होता राजा, לא שר ימין ושמאल, ישר בעיני השם, सरळ मार्गाने गेला, लेफ्ट राईट नाही त्यांनी हे केला. आणि בכל דרך דוד, इकडे דרך דוד, इकडे रमात लिहितात की की जे कुठले राजा चदिकीम होते यहुदामध्ये, त्यांच्यामध्ये बेमेत दावीद राजाची आत्मा जी आहे, दावीद राजाची नेफेश जी आहे, तिने इबूर केला. इबूर नेशामा आपण काहीतरी वेळा बोललो होतो की नेशामा आहे त्या चदिकची दुसऱ्या चदिकच्या ह्याच्यामध्ये त्याला मदत करायला त्याच्या मितवत मध्ये. आणि त्यामुळे इकडे लिहिला देर दवीद. आपण त्यांच्याबद्दल बघितलं अल्लाह देर दवीद, आज ते जे राजा होते ज्यांच्याबद्दल लिहिला आहे की ते चदिकीम होते, त्यांच्यामध्ये दावीद राजाची नेफेज होती, त्यांनी ती लिताबेर केली होती, ती यायची आणि ती त्यांना मदत करायची कामाच्या मध्ये. अजून एक गोष्ट आणतात इकडे मेफर्शी आणि अफिलू ना इकडं पुढच्या चॅप्टर्स मध्ये, की अफिलू जे राजा जे होते खेन चदिकीम आणि अफिलू नॉट चदिकीम, त्यांच्या ज्या इमावत होत्या, त्यांच्या ज्या इमा होत्या, त्यांच्या ज्या ममीज होत्या, ते होते चदिकोत. कॅन कपल ऑफ एक्सेप्शन्स, अतलिया आणि इझेवेल यांच्या मिरशात, यांचे एक्झाम्पल सोडून बाकीच्या सगळ्या ज्या म्हणजे ज्याला बोलतात राज्यमाता ज्या होत्या त्या होत्या चदिकोत. आणि बोलतात एकंदरीत की त्यांच्या मुळे
अफिलू जे राजा नव्हते एवढे मोठे चद्दीकीम त्यांच्या स्खूतमुळे म्हणजे बाई इमाच्या स्खूतमध्ये तो माणूस जो आहे तो राजा झाला. अफिलू अजून एक गोष्ट पण यदू आहे की जर कुठली कुठला माणूस कुठला मनुष्य प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्याच्या इमाला बोलतात की त्याच्यासाठी नमाज करावी आणि ती सदाका टाकल वगैरे. आणि ते एक तो रिझन जो आहे तो आपण बघू अफिलू खुलदा नवीच्या याच्यामध्ये आणि जसं आपण देवोआ नवी याच्यामध्ये पण बघितला होता की ती बोलते एम ले इस्रायल म्हणजे देवोराच्या बद्दल आपण बोललो होतो की देवोआ निव्हिया एवढी मोठी प्रॉफिटेस होती, शोफेतेत होती, इशेत खाईल होती. आणि ती स्वतःच्या बद्दल जेव्हा बोलते की तिची काय मोठी सगळ्यात मोठी तिची सगळ्यात मोठी स्टेटस काय होती तर बोलते काम ती एम बेस आहेत म्हणजे इमा इमा तिला बोलले गेला त्यामुळे ती मोठी होती. इकडंच तसा पण एम इमा जी आहे ती बेमे तिच्याच खुयत नाही आणि तिच्या दयामुळे बोलतात बरेचसे लोक बरेचशे गोष्टी ज्या आहेत बरेचशी चुवा जो आहे तो त्या लोकांना येते इमाच्या खुयतमुळे. त्यामुळे जर कधी तुम्हाला असेल कोण प्रॉब्लेम मध्ये असेल त्याच्या इमाला बोला त्यांच्या की त्याच्या चुवासाठी नमाज करेल त्याच्या रेफुवासाठी नमाज करेल. की त्या नमाजीमध्ये स्पेशल खेन नाही त्या माणसासाठी. तो बाकीच्या पण गोष्टी आहेत की का त्याच्या आबाच्या ह्याच्यामध्ये पॉवर कमी आहे. आणखी पुरुषांना दोन जे मिचवत आहेत त्याच्यामध्ये ते बोलतात अफिलू सद्दिक बाग आहेत म्हणजे सगळ्यात मोठा सद्दिक जो असेल अख्ख्या अख्ख्या वर्ल्ड मधला तो पण ह्या दोन गोष्टींपासून एक्झेम्प्ट नाही होऊ शकते. पहिली गोष्ट आहे बितुल तोगा. बितुल तोगा म्हणजे तोराचा अभ्यास कॅन्सल होते हातात ना जेव्हा त्याला चान्स होता ऑपॉर्च्युनिटी ती तेव्हा त्यांनी तोरा शिकायला पाहिजे होता आणि त्यांनी त्याच्या बदली दुसऱ्या कुठल्या गोष्टी केल्या होता तो अवेगा पुरुषाच्या ह्याच्यामध्ये येते. आणि दुसरी गोष्ट आहे जेगाले बताला कॅन सीड वेस्ट आणि ह्याच्यापासून कुठलाच माणूस बोलते नाही वाचू शकत. अफिलू सद्दिक शेबा कॅन बेजाशिम जेव्हा आपण बघू शोभीमध्ये तिकडे आपण अजून डिस्कस करू पण त्याच्यामुळे बोलतात इमाच्या हातामध्ये बेस्ट स्पेशल हे नाही. इकडं पण योशियाऊ सीमा जी होती ती चदिका होती आपल्याला माहिती आहे पहिले नाव आणि नंतर कुठं आला तसा त्या जागेमध्ये त्याच्यामध्ये चदिका होती. वही בשמונה עשרה שנה למלך יאשיהו שלח המלך את שפן בן עצליהו בן मुशलाम הסופר בית השם לאמור. 18 वर्षाच्या मध्ये म्हणजे जेव्हा योशियाऊ 18 इयर्स कॉरोनेट केले होते किंग तेव्हा त्या वर्षी म्हणजे ते जेव्हा 26 वर्षाचे होते तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांचे अपॉइंटेड मेन पाठवले बेत हशेमच्या घरी बेतामिकदाशमध्ये त्यांनी लोक पाठवली त्याच्या तिला स्ट्रेंथन करायसाठी जो गोष्ट मेनशेने चालू केला होता. पण जी जशी गोष्ट केली होती योयाश अमेलेकने केली होती त्याच त्या लेवलची गोष्ट करायसाठी त्यांनी पाठवले ही लोक छप्पन बन अतलियाऊ बन मेशुलाम הסופר בית השם לאמור. עלה אל חלקיהו הכהן עוטה בית המקדש מדי כהן הגדול ויתם את הכסף המובא בית השם אשר אספו שומרי הסף מאת העם. त्यांनी कोहेन गदोलकडे पैसे आणले खिलकियाहूकडे आणि त्यांनी सांगितलं इकडे काम करायसाठी बोलवलंय शोमय असाफ जिकडं सगळ्या गोष्ट जमा करून ठेवले तिकडे मेथ लोकांचे पैसे होते त्याच्यामध्ये त्यांनी आणले होते. ויתנהו על ידי עושי המלאכה מופקדים בית השם ויתנו אותו לעושי המלאכה अशर בבית השם לחזק बदक הבית त्याच्या सगळ्या जो आपण आता डिस्कशन केला होता मसखत बराखोत मध्ये पण बेतामिकदासच्या स्ट्रेंथिंगसाठी त्याच्या वॉल्सच्या रिपेअर्ससाठी त्यांच्या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्या रिपेअर्स मध्ये आपल्याला समजायला पाहिजे की इकडं मेनशेने त्याच्यामध्ये अगोदर जरा आतमध्ये आणला होता बेतामिकदास मध्ये आणि मेनशेच्या नंतर आमोननी परत ते आपण बघू पसुकीमध्ये परत अगोदर जरा जो आहे तो परत बेतामिकदास मध्ये आणला होता 2 वर्षामध्ये त्यामुळेच मला वाटते 2 वर्ष जिवंत राहिला आणि तो मारले गेला. पण
पण जाऊ तिकडं חיजूक त्या गोष्टींच्या इम्प्रुव्हमेंटसाठी करेक्शनसाठी हे काम त्यांनी चालू केलं होतं. आणि पैसा जो आहे तो बाकीच्या सगळ्या या रिपेअरसाठी तो लावणार होते. לה- לחורשים ולבונים ולגודרים ולקנות עצים אבני מחצב לחזק את הבית. कशासाठी? לחורשים जे लोक तिकडे खणतात, जे जे तोडतील, ज्या भिंत तोडायला पाहिजे त्या जिकडे ते रिपेअर करायला पाहिजे ते, लेबोनिम बिल्डर्स, गोदरीम जे गदर बांधतील ते एक्सटर्नल वॉल्स बनवतील, वेलिकנות עצים जे सगळे गोष्टी लागतील बनवायसाठी त्या गोष्टीसाठी हा पैसा वापरणं होता. אך לא ייחשב איתם הכסף הניתן על ידם כי באמונה הם עושים. हा पैसा जो दिला होता त्याचा त्याचा हे जो आहे त्याचा जो खशबनोत जे आहेत, म्हणजे त्याचे जे रिसीट्स आहेत हे आहेत ते कोणी त्यांचं लक्ष कोणी ते बघितले नाही. का नाही बघितले? बोलतात की बेमुना आहे मुसीम. आणि आपण ही जी गोष्ट आपण बघितली होती अफिलू श्लोमो राजाच्या दिवसामध्ये बेमुना आहे मुसीम, की जिकडं पण लिहिलं आहे की एमुना आहे मुसीम, אז बोलतात इकडे ושם ביארנו שהתועלת מגיעות מזה הסיפור אשר נכתב שם ולזה לא נחשב למנות बजे המקום. बोलतात तिकडे लिहिलं आहे आपण ऑलरेडी श्लोमो राजाच्या परुषीमध्ये पण बघितला होता की त्याचा अर्थ आहे की ही जी लोक होती ही नेमानीम होती, त्यामुळे त्यांच्याकडनं रिसीट द्या, हे करा ते करा, त्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या नव्हत्या. त्यांची लोक जी होती ते नेमानीम होती, ते लॉयल होती लोक. ביום חלקיהו הכהן הגדול על שפן הסופר ספר תורה מצאתי בבית השם וייתן חלקיהו את הספר על שפן वैक्रहू. तो इकडे आपण थोडंसं थांबू. इकडे बोलतात खिलकियाहूनी तिकडे काम करत असताना त्यांना मिळाला सेफर सेफर तोरा त्यांना मिळाला. निदबाख म्हणजे ह्याच्या खालती, भिंतीच्या खालती गाडलेला होता. इकडे लिहितात राशी सेफर तोरा מצאתי तमोन तחת הנדבך, נדבך म्हणजे भिंतीच्या खालती गाडलेला मिळाला. שהטמינו שם כאשר שרף אחז את התורה. רש"י ליטת אחז, पण बाकीच्या מפרשים आहेत ते लिहितात אפילו אמנון. אפילו लिहितात אמנון, की अमनोनच्या दिवसामध्ये हे गाडला होता. इकडं या सेफर तोरामध्ये होता, כן? या सेफर तोरामध्ये पराशा जो ओपन होता तो होता פרשת התוכחות. פרשת התוכחות मध्ये פרשת כי תישא त्याच्यामध्ये होता आणि तिकडे लिहिला होता की ויולך השם לך ולמלכך लगलूत. म्हणजे तिकडे लिहिला होता की तुला आणि तुझ्या राजाला आणि सगळ्यांना मी गलूत मध्ये पाठवीन. ऑब्विसली जे मिचोत पाळणार नाही त्याच्या त्याच्या रिझल्टमुळे ही जी गोष्ट होती ती लिहिली होती. पण तिकडं पतुआ होता. इकडं दोन चार गोष्टी आहेत त्या ज्या खजाल मेन्शन करतात. बोलतात इकडे की हा तोरा जो होता तो मोशे रबेनूच्या दिवसामधला तोरा होता, मोशे रबेनूच्या मधला लिहिलेला तोरा होता. आणि हा तोरा जो आहे हा सेफर तोरा जो आहे तो तमीत गोलेलीम म्हणजे तमीत ते फोल्ड करायचे बेरेशीतला. पण जेव्हा मिळाला ह्या स्टेज मध्ये तेव्हा सेफर तोरा पतुआ होता पाशात की तिसाच्या मध्ये, जिकडं बद्युक त्या ओहावरती ओपन होता. बघायला काय तिकडं म्हणजे जसं नाही की जसा सेफर तोरा होता, जसा पद्धत होती, जसा रीत होती की मोशे रबेनूचा सेफर तोरा जो आहे तो वाचून झाल्यानंतर त्याला परत रिवाइंड करायचे सगळा आणि ठेवायचे पराशात बेरेशीत मध्ये. पण जेव्हा तो सेफर तोरा इकडे त्यांना मिळाला तो तो उघडा होता जागेवरती जिकडं जिकडं पराशात ओहाखा आहे त्याच्यामध्ये, आणि ती गोष्ट चेंज होती. ובולטת ויבוא שפן הסופר אל המלך וישב את המלך דבר ויאמר הטיחו עבדיך את הכסף ונמצא בבית ויתנו על ידי עושי המלאכה המופקדים בבית השם. וגם שפן הסופר למלך לאמור ספר
ספר נתן לחלקיהו הכהן ויקראו שפן לפני המלך. טוב, बोलतात तिकडे शफान הסופר, जो नचिब होता, जो त्यांनी अपॉइंट केलेला माणूस जो होता, शफान הסופר, तो परत आला. त्यांनी वाचल्यावरती सेफर तोरा वाचल्यावरती राजा सांगायला आला. पण ऑब्व्हियसली त्यांनी लगेच नाही त्यांनी चालू केला वाईट गोष्टी चालायला. याला याला त्यांनी चालू केलं सांगायला, हा काम चांगला चाललाय, तुमची सगळी लोक जे ती व्यवस्थित काम करतायत, हे करतायत ते करतायत. आणि बोलतो खिलकियावला सेफर तुला पण मिळाला, मी वाचून दाखवतो तुम्हाला काय त्याच्यामध्ये लिहिलंय. काय म्हणजे नाही डायरेक्ट जसा मस्त काय तेव्हामध्ये पण लिहिलंय स्टार्टिंगला, काय तुम्हाला तुम्ही कुठल्या माणसाला अप्रोच करता तुम्ही त्या डायरेक्ट जाऊन त्याच्यामध्ये चालू नका करा. काय नाही मला एकंदरीत वाटते की ही जी गोष्ट आहे ती इस्रायल लोकांसाठी कंपल्सरी आहे की ते डायरेक्ट चालू करतात. तुम्हाला म्हणजे माहिती पण नसेल काय तुमच्यावर बोलणार आहे, काय आहे, तुम्ही ओळखीचं पण नसेल, डायरेक्ट तुम्ही तुमच्या थॉट्स मध्ये असाल, तुम्ही पुस्तक वाचत असाल, डायरेक्ट चालू करता तुमच्यावर बोलायला ऍज इफ तुम्हाला माहिती आहे की तुमच्यावर बोलणार आहे. तर त्याच्यामध्ये बोलतात मला बोलते नाही तुम्ही त्या माणसाला जे काही अलर्ट द्या, त्याला वॉर्निंग द्या, त्याला तो बोला, हे बोला, ते बोला, त्याचं लक्ष घ्या आणि मग बोलायला चालू करा. ही पोलाइटनेस आहे, जनरल पोलाइटनेस, ती युजल इंडियन लोकांमध्ये आपल्या चांगली आहे. पण काय इकडे पण झालेलं आहे. त्यामुळे बोलतात की त्यांनी चालू केलं सांगायला की काम चांगलं चालू आहे, सगळे लोक काम व्यवस्थित करतायत, हे चालू आहे, ते चालू आहे. पण बोलतात हा सेफेसवर पण मला मिळाला खिलकी याहून, आणि तिकडे मी वाचून दाखवतो तुम्हाला मी काय लिहिलं खिलकी त्या सेफेसवर मध्ये काय दिसतं. लिफने आमेल इकडे लिहिलाय, आणि हे लक्षात ठेवा इकडे कोणी वाचला, इकडे लिहिलाय याच्यामध्ये वैकरेऊ शफान लिफने हमेल. इकडनं आपण बघू पुढे जाऊन, काय मी आता तुम्हाला रिव्हील नाही करत, पुढे जाऊन इकडं गमारामध्ये एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हलाखा जो आहे तो इकडनं शिकते या 4 शब्दांमधनं. वैकरेऊ शफान अकोहेन लिफने आमेलेक, म्हणजे नाही फक्त या 4 शब्दांमधनं, पण इकडनं रेफरन्स घेऊन पुढच्या पसुकीमध्ये आपण बघू जेव्हा आपण तिकडे होतो तेव्हा. बेंताईम शफाननी त्याच्या समोर राजाच्या समोर ते सेफर तोरा वाचून दाखवलं. वही की शमो आमेलेक दिव्रे सेफर התורה ויקרא את בגדיו. म्हणजे काय युद्ध गिमेल मध्ये बघू आपण इकडे पसुक. तो जे त्यांनी ऐकल्यावरती राशीकडे पसुक आणतात ते गिमेल मध्ये, युद्ध गिमेल मध्ये बोलतात वही की शमोआ המלך את דברי ספר התורה ויקרא את בגדיו. जे ऐकल्याबरोबर त्याला धक्का लागला, त्याला वाईट वाटला, आणि त्यांनी त्याचे कपडे फाडले, म्हणजे दुःखाने, काय जसं आपण बघितलं ऑलरेडी किती वेळा. ויצב המלך את חלקיהו הכהן ואת אחיקם בן שפן ואת אחבור בן מיכיה ואת שפן הסופר ואת עשייה עבד המלך לאמור. त्यांनी या सगळ्यांना लोकांना सांगितलं, לכו דרשו את השם בעדי ובעד העם ובעד כל יהודה על דברי הספר הנמצא הזה, כי גדולה חמת השם אשר היא ניצתה בנו, על אשר לא שמעו אבותינו על דברי הספר הזה לעשות ככל הכתוב עלינו. רש"י इकडे पहिले लिहितात דרשו את השם בעדי, इकडे काय लिहिलंय, וראה כתוב ויוליך השם אותך ואת मलकेך, म्हणजे तुला आणि तुझ्या राजाला घेऊन जातील गलूतमध्ये. पण इकडे अजून गोष्टी आहेत आपण बोलू. बोलतात इकडे ह्या गोष्टी आहेत आपल्या समोर लिहिल्यात, पण कोणामुळे लिहिल्यात, ולא שמעו אבותינו את דברי הספר הזה. अवोथेनो, काय म्हणजे आपल्यामुळे नाही काय. आणि आपण बघू बघू कशी मी मला इकडे उघडलाय तानित मध्ये इकडे योशियाऊ त्यांना त्यांच्या प्रजेवरती खूप भरोसा होता, खूप गॅरंटी होती की हे काय पाप करत नाही, आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स होता तो खूप असा वरती होता. पण आपण बघू की जे काय आमनोननी डॅमेज केला मेनहशेच्या नंतर, तो तो काढायसाठी बेमेन जसं बोलतात ना, की समजा अगोदर जरा होता मेनशेने खूप ट्राय केला आणि कमी 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 करत गेला, पण आमनोनी तो रिइन्स्टेट केला. बोलतात योशियाऊच्या दिवसामध्ये ही लोक जी होती आमिस्रायलची लोक, ते अगोदर जरा करायचे लपून छपून, लपून छपून, म्हणजे बाहेर न दिसायला तो दिसते दती, दिसते खरेदी, पण घरी त्याच्या अगोदर जरा, आणि कुठे ठेवायचे तो अगोदर जरा ठेवायचे दरवाजाच्या मागे.
दरवाजाच्या पुढे पिक्चर ठेवायचे काय बेतमिकदासचा याचा त्याचा आणि दरवाजाच्या मागे टीव्ही अबोधाझारा केन तर ते बोलायचे की केन त्यामुळे योशियाऊचा जो हे होता की त्याला जी गॅरंटी होती लोकांमध्ये त्याच्यामुळे त्याची डेथ पण झाली. आपण बघू गमारा बोलते की त्यांनी खूप विश्वास ठेवला लोकांवरती की जर ह्याच्यामध्ये चाललाय म्हणजे सगळं शांत चाललाय तर अफिलू खेळव लोटावो खेळव शेल शालोम लोटावो. आणि इकडे बोलतात की आबोथेनुमुळे ना आपल्यामुळे आबोथेनुमुळे आणि बेमेत योशियाऊ चदिक होते सगळ्या देवप्रमाणे आणि अफिलू एंडच्या दिवसामध्ये त्यांनी चुवा पण केला. ज्या ज्या गोष्टीमध्ये त्यांनी भरोसा नाही ठेवला त्याच्यावरती पण त्यांनी चुवा केला आणि त्यामुळे एंडला इर्मियाऊ बोलतात רוח אפינו משיח השם אשר अशर कसं इकडे दिलंय की अशर आम्हाला बेचिलो निलेख म्हणजे त्यांच्या त्याच्या लाईट मध्ये त्या शेड मध्ये आपण आपण रिडीम होऊ. बोलतात इकडे लासत कोल कस्तुबाचे म्हणजे त्यांनी पाठवला लोकांना की गदोला हमात हशेम त्यांना दिसते की इकडं हशेमला राग आलाय. ניצתה בנו אשר לא שמעו אבותינו על דברי הספר הזה לעשות ככל הכתוב עלינו. त्यामुळे त्यांनी जाऊन बोलतात की त्यांनी नवीकडे पाठवला ह्या सगळ्या लोकांना विचारायला काय तिचा हे आहे काय नेबुआ आहे याच्यामध्ये. बोलतात וילך חלקיהו הכהן ויהקים ואחבור ושפן ועשיה את חולדה הנביאה אשת שלום בן תקווה בן חרקס שומר בגדים והיא יושבת בירושלים במשנה במשנה וידברו עליה. טוב, יקרא אה, אה, इकडं राशी सरळ चालू करतात पण इकडं गमारामध्ये प्रश्न विचारतात मेगिलामध्ये की अरे यांच्या दिवसामध्ये योशियाऊच्या दिवसामध्ये 3 नबी होते. तीन तीन प्रॉफिट होते जे मित नबीम होते जे त्यांची प्रॉफिसी द्यायचे. एक होता सगळ्यात मोठा जो त्यांच्या मधला तो होता इर्मियाऊ. इर्मियाऊ नबी ज्यांनी लिहिलाय ही पुस्तकं आतापर्यंत मेलाखीम पर्यंतची सगळी पुस्तकं जी आहेत ती इर्मियाऊने लिहिलीत. शोफ्तीम योशिया आणि मेलाखीम त्याला का नाही पाठवला. आणि दुसरा होता स्पानिया आणि तिसरी होती खुला. दिलाय गमारामध्ये की हे तिघ जण जे होते ते योशियाऊच्या दिवसामध्ये मित नबीम होते. ते प्रॉफिस द्यायचे. इर्मियाऊ जो होता तो द्यायचा प्रॉफिस त्याची श्वाकीमध्ये म्हणजे शुकमध्ये लोक आहेत त्यांना तिकडं तो होत काय इर्मियाऊच्या पुस्तकामध्ये पण बघू आपण काय त्याला सांगितलं होता तू कोणाला घाबरणार नाही करून कुठल्या लोकांना घाबरणार नाही. त्याची प्रॉफिसी होती ती श्वाकीमध्ये बसमध्ये इकडं तिकडं त्याची तो प्रॉफिसीचा क्राऊडेड लोकांमध्ये. स्पानिया जो होता तो त्याची प्रॉफेसी द्यायचा बेते मिद्राशोत मध्ये म्हणजे तलमिदे हकामीम म्हणा यांना त्यांना तिकडं तिकडं त्याची प्रॉफेसी यायची. आणि खुलदा नविया जी प्रॉफेसी द्यायची येरुशलेम मध्ये होती आणि ती द्यायची तिची प्रॉफेसी बायकांना काय किती नशीब बाईला बाई बरोबर देते आणि बाकीची दोघं जे आहेत प्रॉफिट्स ते प्रॉफिट देतात. इकडं गमाराने प्रश्न विचारते काय झाला आणि योशियाऊनी पाठवला खुलदाला. अरे इर्मियाऊला सोडला आणि खुलदाला पाठवला. स्पानियाला सोडला आणि खुलदाकडे पाठवला. बोलतात तिकडं राशी तिरूच गमारा मधला बोलतात לפי שהאישה מרחמת יותר מן האיש ולכך לא שלח אל ירמיהו ויש אומרים ירמיהו לא היה שם שהלך להגזיר 10 השבטים. טוב, हे अजून एक पॉइंट जो डिस्कस करायला पाहिजे. रिझन देतात गमारामध्ये 2 रिझन. एक रिझन नशीम रखमानी होते म्हणजे बाई जी आहे ती दयाळू आहे त्यामुळे त्यामुळे समजा तिला तिला जेव्हा नेबुआ दिसल जर तो कसे असेल म्हणजे तो जर डिफिकल्ट असेल तर ती त्याच्यासाठी लगेच नमाज करायला चालू करेल. आणि त्यामुळे त्यांनी खुलदाला पाठवलं नाही की इर्मियाला पाठवला की इर्मिया ऑलरेडी नोन होता डिफिकल्ट
डिफिकल्ट नेवोत द्यायच्यासाठी, त्यामुळे त्यांनी इर्मियाहूला नाही पडला. दुसरा तिरुषा नाही, तो अफिलू तिकडे घरी पण, म्हणजे तिकडे इस्रायलमध्ये पण नव्हता तो. इर्मियाहू पण बघू बेजात शेम पसुकीमध्ये पण तिकडे लिहिलं आहे की इर्मियाहू नबी जे होते ते त्यांनी योशियाहूच्या दिवसामध्ये असेरत श्वतीम जे जे 10 ट्राईब्स जे लॉस झाले होते त्यांना त्यांनी परत आणला. आणि बेमेत ते सारखे सारखे जायचे सगळ्या कंट्रीज मध्ये, सुदानला, काय नाही, तंझानिया, इकडं तिकडं जाऊन चेक करायचे कोण आहे का तिकडे ज्यूइश माणूस, आणि त्याला त्याला ते घेऊन यायचे परत. आणि त्यामुळे ते तेव्हा ते नव्हते, जेव्हा ही गोष्ट रिव्हील झाली सेफर तोराची तेव्हा ते इस्रायलमध्ये नव्हते, आणि त्यामुळे त्यांनी कुलदाला पाठवला असा लिहितात. बेनिश खाय लिहितात त्यांच्या बेन योयादामध्ये की की प्रत्येक नवी खूच मी मोशे रबेनू सोडून बाकी सगळ्यांचे जे बाकी सगळे जे प्रॉफिट्स होते त्यांचा नेबुआ जो होता तो होता लेटर्स. त्यांना सगळ्यांना सेम लेटर्स द्यायचे, आणि तो तो प्रश्न आहे का गमानाचा की अरे तू प्रॉफेसी आहे, तू विचार इर्मियाऊला और तू विचार स्पानियाला और तू विचार खुलदाला सेम नेबुआ द्यायला पाहिजे. तर बोलतात नाखोन सेम द्यायला पाहिजे, पण बोलतात बेनयोयादामध्ये की लेटर्स जे दिसतात नवीला तो त्याच्या लँग्वेज मध्ये, त्या तोंडामध्ये आणि निगून मध्ये त्याचे जे कितीतरी वेळा आपण कुठेतरी ह्या म्हणजे या झूमच्या सेशन्स मध्ये कितीतरी वेळा आपण बोललो होतो की अरे हा नेगिना जी आहे सेफर तोराला जी चाल लावतात त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे, त्याच्यामध्ये सिंपल रिझन नाही की चाल नाही लावत कोणी वाचतात. कारण इकडे इस्रायलमध्ये तरी फक्त वाईट मिन्हाग आहे की चढवतात कुठल्या पोराला जो पदाशा पाठ करून येते तो निघून नाही लावते आणि काय नाही लावते, वाचत पण नाही तो तो डायरेक्ट तोंडपाठ द्यायचा तो सगळा सगळा तोंड मनामधनं बोलते. आणि अशा बेतकेनेसेत मध्ये प्रयत्न करायला पाहिजे नाही जायला जिकडं जो बाल कोरे आहे तो सेफे तोराचा आहे तो असं वाचते म्हणजे मनातनं सगळं त्याला माहिती आहे ऑलरेडी तोंडपाठ, याला जिकडे बेमेत रिडिंग करतात त्याच्यामध्ये मोठे मोठे सिक्रेट्स आहेत रिडिंगच्या चालीमध्ये. इकडे बोलतात बेनिशफाय त्याला लेटर्स दिसले, त्या लेटर्स मध्ये तुझी चाल लावून सांगल त्या चालीमध्ये पण ती रखमानूत उतरते, म्हणजे ती त्याच्यामध्ये दया उतरते, आणि त्यामुळे त्यांनी बाईला पाठवला की बाई लावल चाल दयाची, आणि नाही की तोखाखोची यशा चाल लावल एला, म्हणून त्यांनी बाईला पाठवलं, बाईकडे पाठवला. तर वेतो मागालेhem כה אמר השם אלוקי ישראל אמרו לאיש אשר שלח איתכם אליי. इकडं गमारा लिहिते मפה बोलतात इकडनं लिहिते गमारा की बाईला जेव्हा जास्ती मान दिला तिला गर्व चढतं. इकडनं लिहितात का बोलतात लिहिला आहे तोमेर आलेहे म्हणजे तिने सांगितलं ना को अमार हशेमने सांगितलं मला एलोके इस्रायल हशेम गॉड ऑफ इस्रायल इमूला ईश म्हणजे इमूला ईश इमूला मेलेख तो ईश म्हणजे काय साधा रस्त्यावरचा माणूस आहे, अरे राजा आहे तो आणि सदिक राजा होता. बोलतात इकडनं बोलतात की जेव्हा बाईला तिला खूप रिस्पेक्ट दिला की तिला गर्व येतो, तिला गर्व चढतं. ऑब्विसली पुरुषांसाठी पण पण इकडनं दाखवायला की बाईला जास्ती आणि त्यामुळे बोलतात इमूला ईश अशर शलाख एतखम एलाय כה אמר השם הנני מביא רעה אל המקום הזה ועל יושביו ואת כל דברי הספר אשר קרא מלך יהודה. יקרא כן מלך יהודה, म्हणजे אפילו השם जो सांगितलं अशर करा ती करा मेलेक यहूदा. יופי. इथं बोलतात को अमा हशेम इकडे सांगितलंय हिनेनी मवी रा एल मक्कोम הזה या जागेवरती मी वाईट गोष्ट आणणार आहे. व्याल योशवाव आणि इकडे सगळे लोक बसले त्यांच्यावरती एतकोल दिव्र सेफर म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत सेफर तोहामध्ये वाईट गोष्टी त्या आणणार आहे मी. अशर करा मेलेक यहूदा, अशर करा मेलेक यहूदाचा अर्थ आहे जसा यहूदाच्या राजाने वाचला योशियाहूने वाचला. वरती तुम्हाला मी सांगितलं लक्षात ठेवा इकडे काय लिहिलंय, तिकडे लिहिलंय शफान नि वाचला त्या राजाच्या समोर हा लेटर नकोन. मग इकडं कसं काय लिहितात बोलतात अशर कका मेलेक यहूदा नि वाचला, मेलेक यहूदाने नाही वाचला शफाननी वाचला. गमारा बोलते मसखेत सुकामध्ये दाफ लामेत खेत तिकडं लिहिलाय की इकडनं शिकतो आपण शोम्या केवने
शोम्या केवने म्हणजे जो कोण ऐकते के नमाजी जातो आपण तिकडं नमाज करतात, मिदा करतात, हे करतात. जो कोण त्या बराखामध्ये लक्ष देते त्याच्यावरती तो त्याला पतूर करते. ऑब्व्हियसली दोन्ही साईडनी इंटेन्शन असले पाहिजे. गमार इथे इकडनं आपण शिकतो शोम्या केवने म्हणजे ज्यांनी कोणी बराखा ऐकली, ज्यांनी कोणी कधीच ऐकला आणि त्यांनी त्यांनी इंटेन्शन केला की त्याच्यामधनं निघते, त्याच्यामध्ये तो पण जर त्याच्यावरती ह्यूव असेल तो म्हणजे सुपाक असेल की त्याला ती बराखा करायला पाहिजे की नाही, त्याच्यामध्ये तो होते पतू का. आणखी नंतर लिहिलाय वाचला शपांनी, पण जेव्हा हशेमनी बोलला, निबुआ सांगितला हुल्दाला, त्यांनी सांगितलं अशे करा मेलेक येऊदा, म्हणजे मेलेक येऊदाने जे वाचला तसा. मेलेक येऊदाने नाही वाचला, वाचला शफांनी. पण गमारा बोलते इकडनं आपण शिकतो शोम्या केवने תחת אשר עזבוני ויקטירו לאלוהים אחרים למען הכיסני וכל מעשה ידיהם ונצתה חמתי במקום הזה לא תכבה. बोलतात तिकडं आग लागल, या जागेवर आग लागणार आहे आणि ती आग जी आहे ती विझणार नाहीये. כן? נבואה. आणि त्यानंतर सांगितलं ואלמלך יהודה השולח איתכם לדרוש את השם כה תאמרו אליו כה אמר השם אלוקי ישראל הדברים अशर שמעת. बोलतात आणि मेलेक येहुदा ला सांगा अजून एक्स्ट्रा गोष्ट. बोलतात יען רך לבביך ותיכנע מפני השם כי שמעך אשר דיברתי אל המקום הזה ועל יושביו להיות לשמה. शमा म्हणजे एमटी, ही जागा जी आहे ती एमटी मी करणार आहे. וכללה ותקרא את בגדיו ותבכה לפניי וגם אנוכי שמעתי נאום השם. बोलतात आणि ही जी गोष्ट आहे की मेलेक येहुदानी इमिजिएटली त्यांनी त्याचे कपडे फाडले ऐकल्याबरोबर. इमिजिएटली त्यांनी नवीकडे पाठवलं लिद्रोशित आशेम. इमिजिएटली त्यांनी माझ्यासमोर आखना केला, माझ्यासमोर स्वतःला सबड्यू केला. ולכן הנני אוספך על אבותיך ונאספתי על קברותיך בשלום ולא תראינה עיניך בכל הרעה אשר אני מביא אל המקום הזה וישבו את המלך דבר. बोलतात पण तुझ्या दिवसांमध्ये जेव्हा तू जिवंत आहेस तेव्हा तेव्हा या गोष्टी घडणार नाही. कधी घडतील या गोष्टी? तू वारल्यानंतर. म्हणजे ही गोष्टी खेन घडतील पण फक्त तू जिवंत असताना नाही. ऑब्व्हियसली इकडे मेफरशीम बोलतात की नेबुआ रा म्हणजे वाईट जो प्रॉफेसी आहे ती ऑब्व्हियसली कॅन्सल होऊ शकत होती जर जर योशियाऊच्या नंतरचे राजा जे आहेत ते त्याच्यासारखे सद्दिक असते तर त्यांनी पण डिक्री जे आहे त्यांनी कॅन्सल करू शकले असते, पोस्टपोन करू शकले असते. पोस्टपोन अल्टिमेटली निखाले दो होत काय आयुष्य होऊ शकत होता की त्यांनी ती पोस्टपोन केली होती. पण आपण बघू योशियाऊच्या नंतरचे जे राजा जे होते ते सद्दिकीम नव्हते. त्यांच्या हातामध्ये इकडं पाप तिकडं पाप हे होते, नाही मोठे मोठे पापी होते. याला लिहितात काय नवी मध्ये लिहिलाय लो असू यशा बेने हशेम. काय म्हणजे लोहाचा यश येणे हशेम म्हणजे नाही ते सरळ होते, नाही ते सरळ होते आणि त्यामुळे गजेरा जो तो फायनली तो खेन आला. पण खेन पॉसिबिलिटी होती की तिकडं ते संपू शकत होते. तर पुढचा चॅप्टर जो आहे तो थोडासा लॉंग आहे. आपण पुढच्या वेळेला कम्प्लीट चॅप्टर बघू. एनिवेज आपल्याकडे जास्ती लोक पण नाही आहेत. आपण चालू करू आणि जिकडे संपवल तिकडे संपू अजून एक 20 मिनिटं. तर आपण बघू काय चालतंय. बोलतात वैश्लाख המלך ויאספו עליו כל זקני יהודה וירושלים. बोलतात हे ऐकल्यावरती योशियाऊने काय केला, ויאספו אליו כל זקני יהודה וירושלים. וירושלים יהודה וירושלים त्याच्यावरती सगळे जे झकेनीम होते, सगळे जे खाखामीम होते त्यांनी आणला यरुशलेम मध्ये त्याच्यासमोर. ויעל המלך בית השם וכל איש יהודה וכל יושבי ירושלים איתו והכהנים והנביאים וכל העם למקטון ועד הגדול ויקרא באוזניהם את כל דברי ספר
הברית הנמצא בבית השם. כן, त्यांनी काय केला, सगळ्यांना बोलवला, सगळ्यांना מקטון עד गदोल सगळ्या लोकांना जमा केला आणि त्यांनी ऐकवायला चालू केला. इकडं लिहितात מפרשים פרשת ניצבים, פרשת ניצבים ज्याच्यामध्ये लिहिलं आहे פרשת אתם ניצבים כולנו, सगळे लोक उभे राहतात, जो आहे पराशत התשובה. כן, तो त्यांनी वाचायला चालू केला सगळ्यांच्या समोर. ויעמוד המלך על העמוד ויקרות את הברית לפני השם, ללכת אחר השם, לשמור מצוותיו ואת עדותיו ואת חוקותיו בכל לב וכל נפש, להקים את דברי הברית הזאת הכתובים על הספר הזה, ויעמוד על עם בברית. כן, इकडं त्यांनी באמת सगळ्यांच्या नावाने त्यांनी जशी काय शपथ घेतली, सगळं जे काय लिहिलं तोरामध्ये आम्ही सगळं एक्सेप्ट करू, सगळं करू, हे करू, להקים את דברי הברית הזאת הכתובים על הספר הזה, ויעמוד כל העם בברית. आणि सगळ्या लोकांनी पण तिकडं आमेन बोलला, सगळ्या लोकांनी तिकडे एक्सेप्ट केला वगैरे. ויצב המלך את חלקיהו הכהן הגדול וכהני המשנה ואת שומרי אסף להוציא מהיכל השם את כל הכלים העשויים לבעל ולאשרה ולכל צבע השמיים, וישרפם מחוץ לירושלים בשמדות קדרון, ונשא את עפרם בתל. כן, अवोदा जरासाठी ज्या गोष्टी वापरल्या होत्या त्यांचा पण सगळा नष्ट नाबूद करून त्याचा नाश करायचा त्यांनी हे घेतला. सगळ्या गोष्टी ज्या वापरल्या गेल्या होत्या बालसाठी, आशेरासाठी, सगळ्या किलीम, सगळ्या ज्या गोष्टी ते बाहेर काढायच्या. येरुशलेमच्या बाहेर नाखल किदोन म्हणजे नदीच्या जवळ त्यांना जाळून टाकायचा. का? कारण की आफार त्यांची जी माती जी आहे तिथं पण युज करायला, जी गोष्टीचा अबोधा जरा वापरले आहे अबोधा जरासाठी, तो पण वापरायला अलाउड नाही आहे आणि त्यामुळे तो जाळून टाकायचा. त्यामुळेच इकडनं कालच कोणाबरोबर मी डिस्कस करत होतो, तिकडं डिस्कशन निघाला पेवत. पेवत म्हणजे इकडं खरेदी जी बायका ज्या आहेत कुठल्या कुठल्या खरेदी बोलतात ते पेवत घालतात. पेवत म्हणजे वीग घालतात आणि त्या वीग मध्ये त्याचे केसेस जे आहेत, मोस्ट ऑफ द केसेस जे आहेत, बोलतात मोर दॅन 80% केसेस जे आहेत ती येतात कुठनं, इंडियामध्ये अगोदर जरा जो आहे त्याचा तिकडे टक्कल करतात, तिकडनं येतात ते केस 70 to 80% मध्ये. म्हणजे खूप रेअर चान्स आहे की ते केस जी आहे ती वाचतील की ते इंडियामध्ये अबोधा वापरले नाही त्याच्यासाठी. अफिलू जरी त्याच्यामध्ये कशरूत असेल तरी पण ती पुकपेक येत आहे, म्हणजे ती प्रॉब्लेमॅटिक कशरूत आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे न्यूजची त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे बोलतात की ही जी गोष्ट जी याच्यामध्ये ऑलरेडी प्रॉब्लेम आहे, बोलतात अगोदर जरासाठी समजा माती जरी वापरली असेल, माती तिची राख, ती पण तिच्यामध्ये बेनिफिट घ्यायला आपल्याला अलाउड नाहीये. फळं, फुलं, पाखरं हे काल बघा काय नाही बोलतात. והשבית את הכמרים אשר נתנו מלכי יהודה, ויקטר בבמות בערי יהודה ומסיבי ירושלים את המקטרים לבעל לשמש ולירח ולמזלות ולכל צבא השמיים. כן, והשבית म्हणजे सगळे कॅन्सल आउट केले, सगळ्या त्यांनी डिस्ट्रॉय केला. यशबीत सेओर म्हणजे जसं जाळून टाकले त्यांनी. काय आपण बघू, באמת त्यांनी जाळून टाकले. त्यांनी काय केलं, यशबीत कोमरीम म्हणजे जी सगळी लोक जी होती, जे नोन होते अबोधा जरा करणारी प्रॉफिट प्रिस्ट, त्यांना त्यांनी सगळं घेतला. अशर नतनू मलके येऊदा वैक्तोर वैकत्तर बबमोत, त्यांनी तिकडे अर्पण केली, धूर त्यांनी केला, हे केला ते केला. बेहारे येऊदा उमेसवे यरुशलेमच्या अराउंड मध्ये, यहुदाच्या सिटीज मध्ये, ואת המקטרים לבעלת לשמש ולירח, סן לה, מון לה, למזלות, סטאר סיינס לה, ולכל צבא השמיים. ויצא את האשרה מבית השם, ויצא את האשרה מבית השם, म्हणजे בית השם म्हणजे השमच्या घरामधनं त्यांनी बाहेर काढला आशेरा. מחוץ לירושלים אל נחל קדרון, וישרוף אותה בנחל קדרון, וידק म्हणजे त्यांनी दाग केला, त्यांनी पेस्ट पावडर केली, לעפר, וישלח את עפרה על קבר בני העם. על קבר בני העם इकडे מפרשים बोलतात की ज्या लोक अबोधा जरा करायचे त्यांच्यावरती, त्यांच्या कबरींवरती जाऊन त्यांनी ती राख जी आहे त्यांच्या कबरीवरती पण टाकली, दाखवायला म्हणजे इज्जत काढायला की तुमच्या अबोधा जरा जो आहे त्याची लायकी बघा काय, त्याची काय व्हॅल्यू आहे.
की त्याची पण मी राख जी आहे ती मी इकडं फजर करतोय तुमच्या कबरेंवरती. वैताच את בית הקדשים אשר בבית השם אשר הנשים הורגות שם בתים לאשרה. טוב, काय लिहितात इकडे राशी? בית הקדשים, מה זה בית הקדשים? इकडे लिहितात בתי הזימה. בתי הזימה म्हणजे येरुशालाईम मध्ये, बेत המקדश मध्ये बते बोशेत होते. बते बोशेत म्हणजे धंदा करणाऱ्या बायकांची घरं बेतमिकदाश मध्ये होती आणि ते पण त्यांना पण बाहेर काढला, त्यांना पण त्यांनी इतोच म्हणजे त्याचा पण त्यांनी नाश केला. इकडनं मफरशीम बोलतात की जे लिहिलंय गमारामध्ये, गमारामध्ये जे लिहिलंय की लो נחרב בית המקדש אלא שהיה בו מסכת יומא, שוב מסכת יומא, तिकडं का डिस्ट्रक्शन झाला फर्स्ट टेम्पलचा? गिलू आरायोत, शफेखूत दमीम ועבודה זרה. बोलतात हे तिन्ही ज्या गोष्टी ज्या होत्या त्या बेतमिकदाशच्या आतमध्ये झाल्या आणि तिकडनं तो टेम्पल डिस्ट्रॉय झाला. म्हणजे नाही की तिच्या बेतामिकदाशच्या दिवसांमध्ये बाहेर होता. बोलतात नाही, आतमध्ये, बेतामिकदाशच्या आतमध्ये. का? झखारिया नबी त्याला त्यांनी मारला टेम्पलच्या आतमध्ये. केन त्याला टेम्पलच्या आतमध्ये मारला? तो होता शफेखूत दमी. अबोधा जगा बघितला आपण ह्याच्यामध्ये, मेनशेमध्ये आणि अमनून मध्ये, आतमध्ये आशेरा होती होता आशेरा. आणि तिसरा बेतबोशेत, बेत अकेदेशीम. बेत अकेदेशीम धंदा करणाऱ्या बायका बेतमिकदाशच्या आतमध्ये होत्या, ते त्यांनी डिस्ट्रॉय केला. आणि बोलतात ते बाह्या बो त्याच्या आतमध्ये होता. इकडं दुसरी गोष्ट लिहिलाय, इकडे लिहितात व्या नशीम ओगोत शाम בבית לאשרה. इकडे ओगोत את הבתים יריות. מה זה יריות? יריות म्हणजे विणायच्या. आशेराचा जो अबोधा जरा होता, जोपर्यंत बोललो की झाडाचा अबोधा जरा होता, त्याच्या सराउंडिंगला ते वेटाळ्या मारायचे. आणि तिकडं लिहितात अजून येरियोत म्हणजे ते त्यांचं विणण्याचं काम होतं. ते पर्स पिशव्यासारखं काय त्याच्यामध्ये करायचे आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी टाकायचे, धागा, ते लिंबू बिंबू टाकायचे त्याच्यामध्ये आणि ते बनवायचे. कोटल्या बायका, या धंदा करणाऱ्या बायका, त्याच ते करायच्या. जेव्हा त्यांच्याकडं टाइम होता, जेव्हा त्यांचा बिझनेस लो होता, तेव्हा ते शिवण्याचं पण काम करायचे आणि शिवण करून ते विकायचे बेत आशेरासाठी, आशेराच्या अबोधाजारासाठी. ויבא את כל הכהנים מערי יהודה ויטמא את הבמות אשר קיטרו שמה הכהנים מגבע ועד באר שבע ונתת את הבמות השעירים אשר פתח שער יהושע שער העיר אשר על שמואל איש בשער העיר. काय लिहिलं इकडे? त्यांनी अजून काय केला? ויבא את כל הכהנים, म्हणजे कोहानीम म्हणजे अबोधा जराचे कोहानीम, काय ज्यांनी जे कोहानीम अबोधा जरा करायचे त्यांनी आणला. मी अरे येऊदा सगळीकडनं त्यांनी आणला. वैतमे त्या बमोत अशेर कितू शामा, आणि त्यांनी ते बमोत जे होते ते त्यांनी इम्प्युअर केले. कसे इम्प्युअर केले? बोलतात मी गेवा व्याद बेर शावा, गेवा व्याद बेर शेवा पर्यंत सगळे जे तिकडे बमोत होते, म्हणजे जे जिकडे अर्पण करायची हे अबोधा जरा आहे ते त्यांनी इम्प्युअर केले. माझे इम्प्युअर केले. अबोधा जराच्या मूर्त्या ज्या आहेत ते इम्प्युअर असतात, म्हणजे तिकडे प्युरिटी आहे. बोलतात इकडे मी फशीम लोक होती. आणि बघा सेम गोष्ट बोलतात एन 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 खादाश मी ताकत शेमेश, म्हणजे ज्या कुठल्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्याच गोष्टी नवीन नाही आहेत. काय बोलतात इकडे मी फर्शिम लोक, ही लोक जी होती ते अबोधा जरा करायचे, पण तहारा आणि तुमाचे हालाखोत जे ते पाळायचे. म्हणजे आपल्या दिवसामध्ये बोलायला तो जिकडं जागेमध्ये कशरूची सर्टिफिकेट नाही आहे तिकडं तो खायला मागत नाही. खायला तो बोलते नाही, मी तिकडचं पाणी पण नाही पिणार, मला तिकडे आतमध्ये पण जायला अलाउड नाही, हे नाही ते नाही ते नाही. पण शबात पाळत नाही, पण शबात तो पाळत नाही. बोलतात बिदी आहे वेद काय, म्हणजे तारा आणि तुमाचे आलाख होते पाळत होते, पण अबोधा जरा तिकडे करायला जात होते तिकडे त्यांच्या बमत मध्ये. त्यामुळे त्यांनी काय केलं, लोक तिकडे जायला नको म्हणून त्यांनी तिकडं तुमा केला. तुमा कसा केला? बोलतात त्यांनी हे जे कमारीम होते, जे कोहानीम होते, त्यांना त्यांनी तिकडे मारला आणि त्यांच्या लाईव्ह ब्लड मध्ये तिकडे त्यांनी तो रक्त सांडला. रक्त सांडल्यावरती तिकडं तो जागा झाली ती इम्प्युअर झाली, तुमा झाली तिकडे. आणि त्याच्यामध्ये लोक जे तिकडे येणं बंद करतील. कुठली लोक? जे अगोदर जरा करत होते. सेम जसं मी एक्झाम्पल बोललो
की जिकडं त्या हॉटेलमध्ये तिकडं त्याला कशरूतची सर्टिफिकेट नाहीये, त्यामुळे तिकडे जायला मागत नाही आतमध्ये, फक्त पाणी प्यायला. पण नाही की मी रेकमेंड करतोय, पण बोलतोय ती ऍब्सर्डिटी ऍब्सर्डिटी ती किती होती की तिकडे तो जात नाही का, कारण की त्याला माहिती नाही, ते घरातला बिझनेस आहे, त्यामुळे तिकडे पाणी प्यायला नको, हे नको ते नको. लोक दिसतात ते दती मे बी शबात पाळत असतील शबात दिसते एकंदरीत, नाही माहिती. त्यांच्याकडे उदा नाहीये, त्याच्या घरचं पाणी नाही पिणार मी. पण शबात पाळायला तो बोलते मी मसोरती आहे. मसोरती म्हणजे मी ट्रेडिशनल आहे. काय नाही, मसोरती आमच्या राबने दाखवलं आम्हाला. हफेज खाईम लिहितात की ते मसोरती आहेत, म्हणजे ते जे सगळे कुमरोत करतात बोलतात ते आपल्या मसोरेत प्रमाणे, आपल्या ट्रेडिशन प्रमाणे आम्ही शब्दात पाळतो. हफेज खाईम तो अं, बोलतात, मग त्यांनी त्या जागेवर ते इम्प्युअर केलं. אך לא יעלו הכהני הבמות על המזבח השם בירושלים כי אם אכלו מצות בתוך אחיהם. इकडं לא יעלו הכהנים שכיתרו בבמות לעבודה זרה, לא יעלू עוד לשרת על המזבח השם. म्हणजे इकडे लिहितात, आणि असा असा आलाखा पण आणलाय रामबाम म्हणतात की ज्या कोहेननी अबोधा जरा केलाय, अफिलू बेशोगेग, अफिलू बेशोगेग म्हणजे त्यांनी त्यातनं चूक केली. बेलो यदिया म्हणजे त्याला माहिती पण नव्हतं की अबोधा जरा करते तो, बालचुवा कोहेन बोलतात त्याला. इकडनं शिकतात रामबाम की त्याला अफिलू बिरकात कोहानीम करायला पण अलाउड नाहीये. का? कारण की बिरकात कोहानीम पसूक म्हणून शिकतात रामबाम तिकडे, की बिरकात कोहानीम करणं जसं काय, तो तिकडे बेता मिकदाश मध्ये जाऊन जसं काय आबोदा करते, त्याचं काम करते, कोहेनचं जो काम होतं अर्पणांचं तो काम करते. आणि जसा इकडं योशियाऊनी पण सांगितलं की ज्यांनी कोणी आबोदा जरा केला, अफिलू बेलो ये दिया, की त्याला माहिती नव्हता तो आबोदा जराचा हे आहे, त्यांनी चुवा केल्यानंतर पण त्याला बिरकात कोहानीम करायला अलाउड नाही. इकडे पसुकीमध्ये लिहिलंय की त्याला तिकडे याच्यामध्ये जायला अलाउड नाहीये बेतमिकदाश मध्ये. पण रामबा म्हणतात की अफिलू बरखा करायला पण त्याला अलाउड नाहीये. असे राखलू मच्चोत रबी, एक क्लोमा प्रश्न आहे मला. כן. म्हणजे एक तर्फा आपण बोलतो की जेव्हा कोणी शुभा करते आणि त्याच्यानंतर तो रिपेंट करते आणि शुभा झाल्यानंतर आणि तो सगळं बरोबर करते, तर त्याचा लेवल जे आहे ते अजून नॉर्मल सिद्दीकीपेक्षा जास्त वाढते. כן. आणि इथं आपण बोलतो की कोहानीमच्या हातावर मधनं चूक झाली तर पण त्याला बिरकात कोहानीम करायला अलाउड नाही. כן. तर हे दोन वेगळे वेगळे म्हणजे पूर्ण 360 डिग्री ऑपोजिट, 180 डिग्री ऑपोजिट पार्ट झाले. त्यांनी आणि शुभा केला, त्याचं त्याला रिझन नाही काय आहे? माहिती होता, त्यांनी त्याचं शुभा रिझन काय केला. आहे? रिझन काय आहे त्याचा? मे बी दॅट देवाचा काम करायला त्याला अलाउड नाही, म्हणजे बिरकात कोहानीम देवाचा ब्लेसिंग आणायचा आहे. यफे מאוד, यफे מאוד. पण अवेरोज जे आहेत, सगळे अवेरोज जे आहेत ते त्या त्या एका स्टेजमध्ये क्लिअर नाही होत. अवेरोजचे जे स्टेजेस आहेत, नाखोन त्याला कबाला अतीत हे ते जे आहे, तो कुठले कुठले अवेरोज जे आहेत ते अफिलू त्याच्या डेथ मध्ये ते क्लिअर होतात. म्हणजे जेव्हा तो मरते तेव्हा त्याला कम्प्लीट कपारा होतो. म्हणजे समजा त्या माणसाने आवेरा केला, एक्स आवेरा, त्याच्यामध्ये करेत आहे आणि लोत असते आहे एका आवेरामध्ये. काय गमारा आणते की तो एक माणूस एक आवेरा करते आणि त्याच्यामध्ये तो 7 लवीम करू शकते. 7 लो मित्वत तो असे तो बेजाश. म्हणजे आपण बघू ते गमारत इंटरेस्टिंग गमारत एक मसकेत कृतुयत मध्ये, मसकेत योमामध्ये एक एक तो आवेरा करते, तो एक कुठला गोष्ट करते तो विदाऊट डिस्कशन, कारण की गमारामध्ये तिकडं बरेचशा हे आहेत, फॅक्टर्स आहेत. पण सांग बोलायला तर त्याचा कपारा कसा होते, तर बोलतात की जो मिचवा असे त्यांनी नाही केला, मिचवा असे त्यांनी नाही केला, त्याचा कपारा होते जसा तुम्ही बोलले आजचा मिचवा असे त्यांनी अरवीत, त्यांनी शेमा नाही बोला, अरवीतचा शेमा त्यांनी बोलला नाही, त्याचा कप्पा त्याचा 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 रिपेंटन्स कसा करतात, खवता कबालाला अतीत विदुई. काय लगेच त्या जागेवरती त्याला तो झाला रिपेंट क्लीन. मिचवा लोत असे סתם מצווה לא תעשה, אל תתירו אחרי לבבכם אחרי עיניכם, יום כיפור.
त्याला योम किपूरमध्ये थांबायला लागते. त्याच्यानंतरचे मिtzvot आहेत त्याच्यामध्ये बेद्दीनचे मितोत आहेत, हे आहेत ते आहेत, त्याला थांबायला लागते कामा बे कामा योम किपुरीम, आणि इसुरीम जे येतात त्याच्यावरती ते त्याला रिपेअर करतात. आणि ज्या अवेरोत मध्ये करेत पण आहे तिकडे त्याला कसा तो रिपेंटन्स होते, म्हणजे त्याला तो 20 वर्षापासून समज त्यांनी चुबा केला, 20 वर्षापासून समजा तो वारला 90 वर्षामध्ये ओम्या आईस्क्रीम मध्ये 100 इयर्स चे योमा किपुरीम, 100 इयर्सचे सगळे इसुरीम सफरिंग हे येते, आणि कुठं फायनल त्याचा होते, तो राहिला त्या स्टेज पर्यंत जेव्हा तो मरते तेव्हा त्याचा अटोनमेंट होते कम्प्लीट. मिता मे खप्पे म्हणजे तो मरते तेव्हा त्याचा अटोनमेंट होते. अवोदाजारामध्ये कुठला पनिशमेंट आहे? कगेत ओ स्किला, तलुई कुठला कसा अवोदाजार आहे. तर त्याच्यामध्ये पण ते अवोदाजारा जो आहे, हा अवोदाजारा जो आहे त्याच्यामध्ये अफिलू अवोदाजारा जो आहे तो अफिलू पिकवाक नेफेश साठी आपण बोलतो की तुला अलाउड नाहीये, आणि तू जाऊन स्वतःच्या मर्जीने अवोदाजारा करतोस, कालबाखोम डेथ. डेथ जेव्हा तुला येईल केन तू चुवा करशील, हे करशील, ती कुरीम करशील, डेथ मध्ये त्याचा कपारा होईल. सैदा थँक्यू राबी. सिमखा बाबा काय नाही. लक्षात ठेवा जे नखोन नखोन आपल्याला जे सांगतात नखोन मिचवात असे मध्ये, पण त्याच्यानंतर लेवल जाईल त्याचे पण. तो त्यामुळे आपण यम किपूरला काय होतं, मिचवा निताक लेलोत असे जे म्हणजे सगळे जे आहेत बेरूर बेजे सगळ्या लेवल्सचे आपण तिकडं यम किपूरला करतो. आणि नखोन यम किपूर मध्ये लिहिलं आहे की जो कोणी यम किपुरीमला आला तो सगळा क्लीन झाला. नखोन जिकडे पॉसिबिलिटी आहे, ज्या लेवलच्या आवर पॉसिबिलिटी आहे तिकडं, जे आवेरोत आहेत तो सेम आवेर आहे. म्हणजे समजा मी बोललो की एकाने मिचवा त्यांनी नाही केला, की शेमाचा अरबीचा शेमा नाही बोलला, और दुसरा त्यांनी आवेरा केला, दुसरा कुठला लाव लोता असते और शब्बात तो माशुक ओद, ऑब्विसली तो त्याचे जे लेवल आहेत ते वेगवेगळे आहेत. तो बेजत असे आपण कंटिन्यू करू. एक अजून पसूक, אך לא יעלו הכהני הבמות על המזבח השם בירושלים, כי אם אכלו מצות בתוך אחיהם, बोलतात, आणि त्यांना खेन अलाव केला, त्यांना बोला म्हणून आपण त्यांना अलाव नाही केला. अफिलू बिरकोत तकवानीम. एक माझ्यासमोर इन्सिडेंट झाला होता, एक तलमीद खखाम, तो तिकडे त्या इन्सिडेंट मध्ये आपण थांबू, पसूक युथला आपण थांबू बेजात हशेम तेपर्यंत. एक मोठ्या यशिवामध्ये केन विदाउट शेमोत, तो राव जो आहे तो मफुसाम आहे घाम केन कोहेन केन तलमीद खखाम. तो बेमेत त्या कोहेननी त्याच्या लाईफ मध्ये मोठे मोठे रब्बानी इन्क्लुडिंग बाबा साली, इन्क्लुडिंग राव मोदेखाई एलियाहू, इन्क्लुडिंग राव ववादे योसेफ, आणि आता त्यांची पोरं विदाउट त्यांचे नाव घेताना त्यांनी मिनियांच्या पहिले एका कुठल्या माणसावरती त्यांनी राग केला. त्यांना राग आला, त्यांनी ओरडला त्याच्यावरती मिनियांमध्ये, म्हणजे मिनियान चालू असताना त्यांच्यावरती ओरडला. त्या दिवशी त्या दिवशी त्या त्या मिनियांमध्ये ते गेले नाही वरती कोहानिमच्या ह्याच्यामध्ये कोहानिमची बराखा करायला. तो कोहेन जो आहे तो बाहेर गेला, कोहानिमची जेव्हा बराखा आली आमिदामध्ये तेव्हा. का? कारण की हे त्यांनी सांगितलं काय नंतर त्याच्यावरती बोलतात, मी बोललो असतो, मी समजा वर गेलो असतो आणि हवा बोलल्यावरती मला बेमेत सगळ्यांवरती आवा आला असता, पण मला गॅरंटी नव्हती की मी आव्हा जेव्हा बोलीन तेव्हा त्या माणसाला मी बी इन्क्लूड नाही करणार, आणि मग माझ्या हातावरती पाप चढत मी सगळ्यांना प्रेम नाही केला. आणि दुसरी गोष्ट बोलतात कोल कोएस इलू शोसे आबोदा जरा, आणि आबोदा जरा जो करते त्याला तिकडे अलाउड नाही वरती चढायला, मग कसं काय मी चढीन. आणि म्हणून त्या दिवशी ते वरती गेले नाही तिकडे बमामध्ये हे करायला. ऑब्व्हियसली जो माणूस राग करते त्याला आपण नाही करू, कारण की रामबाम लिहितात तिकडे क्लिअरली 4 आवेरोतलो 2च फक्त आवेरोत आहेत ज्यांनी कोणी कोहेननी कुठल्या माणसाचा मर्डर केला, अफिलू बेशोगेग, ओ त्यांनी अवोदा जरा केला. त्या 2 मध्ये त्याला हे करायला देत नाही बिरकत कोवानी. बाकीच्या आवेरोत मध्ये बोलतात नाही, राग आला, रागामध्ये त्यांनी तोडला किलू अवल जे लो बेमेत अवोदा जरा. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याला त्यांनी राग केला आणि त्यांनी ओरडला त्या माणसावरती मशिदीमध्ये, जसं काय त्यांनी त्याला मर्डर केला काय मलबिन खबीम. त्यामुळे ते वर गेले नाही त्या दिवशी तिकडे बिरकात कोणी करायला. ओके ओके. थँक्यू व्हेरी मच राबी. राबी, मला बाबा एक प्रश्न होता, हे दुसरे टॉपिक बद्दल तुम्ही जे मागे बोलले होते त्याच्याबद्दल आहे की
इमाहोत, तुम्ही इमाहोत बद्दल बोलले, की बेसिकली सगळे हम्म. राजा जे होते त्यांची इमा जी होती ते सदिकीम होते. राजा हम्म. असेल किंवा यहुदी नसेल, मधले यहुदा मधले काय नाही यहूदामधले. इस्रायल मधल्यांचं यहूदामधले. नाव पण नाही लिहित काय ओके तर हं. पण इस्रायल म्हणजे यहूदामधनं जे होते, जे इमाऊत होते ते सगळे अ, सदिक होत होत्या काय सदीक होते. तर हे जे राजा होते जे चूक करत होते, हम्म. त्यांची इमानी त्यांना शिक्षा नाही दिली किंवा काय बोलली नाही? काय नाही नाही मे मी जरी बोलले त्यांनी नवी जसं लिहिलंय तिकडं याच्यामध्ये मिद्राश मध्ये लिहिलंय आणि पिरके दे रबी एलिएझर मध्ये लिहिलंय की 900 वर्ष हशेम दररोज 3 वेळेला सकाळ संध्याकाळ दुपार त्यांना नवी पाठवते आणि त्यांना सांगते ओखाखोत देते त्यांना 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 मेसेज देते आणि लोक ऐकत नाही. तर इमाहोतचं कशाला ऐकतील जसं आपण बोललो आमनोननी अफेलू त्याच्या इमा बरोबर त्यांनी संबंध ठेवले फक्त हशेमला राग द्यायच्यासाठी. तर त्या खेळचा दिखत होत्या पण अल्टिमेटली जी चॉईस जी आहे माणसामध्ये हातामध्ये की काय करते ते त्याच्या हाताने चॉईस त्याला तो किती पण ऐकू शकते तोरा वगैरे शिवरीम ऐकू शकते बेस्ट ऑफ द रबानिम्स कडनं पण अल्टिमेटली तो जे काय करते तो त्याच्या हातामध्ये आहे काही लोक आहे ना, त्याला जेवढं सांगायचं तेवढं सांगू शकतात अल्टिमेटली जोपर्यंत तो करत नाही तोपर्यंत त्याला हे नाही त्याला त्याचं हे नाही होत. जसा लिहिलाय हे ना आपण वाचतो ह्याच्यामध्ये लेखादोतीमध्ये कसं तिकडे लिहिलंय קומי, תקרא לילה התנערי מעפר קומי, נכון? תקרא לילה התנערי מעפר קומי. מה זה התנערי מעפर קומי? बोलतात की समजा कुठला कबूतर आहे कुठली कोंबडी आहे की जी माखटलंय धुळीमध्ये धुळीमध्ये माखटलंय तर तिचा तिचा ओनर आला आणि तिचा एक एक पीस तिचा क्लीन करत घेतला त्याला वर्ष लागेल तिला तिला क्लीन करायला पण समजा ती उठली स्वतःहून ती कोंबडी आणि तिने ती कबूतर आणि तिने फक्त बॉडी शेक केली सगळं निघून जाते. ते अल्टिमेटली तो जो आहे इसुरी हे त्याची क्लीन करायची पद्धत आहे. पण जर तो माणूस स्वतःच्या याच्यामध्ये तो इराच्या मोहीम सांभाळते आणि स्वतःला तो खेच करते जिकडं पकडायला पाहिजे स्वतःला तिकडे जिकडं जिकडं बरेच जिकडं जिकडं बोलायला पाहिजे तिकडे बोलते तर त्याचं हाशिमचं काम जो आहे तो इझी करते काय पण जर तो नाही वागते इझी तो माकडलेला आहे तो त्याला पाहिजे तर 900 वर्ष लागली आणि तरी त्याच्यानंतर टेम्पल दोन्ही टेम्पल पण डिस्ट्रॉय झाले. त्यामुळे काय माणसाच्या मध्ये जेवढा तो इराचा माईम वाढवल जेवढा तो स्वतःला कंट्रोल ठेवल तेवढा तेवढा इझी होईल हशेमला पण काम क्लीन करायला त्यांना. थँक यू रबी. बरोबर. तर पुढच्या वेळेला आपण इकडनं 10 चॅप्टर चालू करू मे बी परत चालू करू स्टार्टिंग पासून फक्त पकडायसाठी सगळेच तर सगळ्यांना तो हशेम शावत